नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या तासिकेला आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये युरोपियन आगमनाविषयी त्यांनी वेगवेगळ्या खंडांमध्ये आपलं साम्राज्याचा विस्तार केलेला आहे. त्या साम्राज्य विस्ताराविषयी आपण सविस्तर माहिती बसत आहोत. सदर तासिकेला आपण आफ्रिका खंडातला साम्राज्य विस्तार याविषयी सविस्तर अभ्यासणार आहोत. पाश्चात्यांनी आशिया खंडाप्रमाणेच आफ्रिका खंडातही हे युरोपियन येऊन पोहोचलेले होते. घनदाट जंगल, विस्तीर्ण सरोवर, दलदल आणि वाळवंटे यांनी युक्त असणारा आफ्रिकेचा परिसर युरोपीय लोकांसाठी हा नवीनच होता, अनोळखीच होता. कारण आफ्रिका हा घनदाट जंगलाचा प्रदेश असतो. विषुववृत्तावर भरपूर पाऊस, प्रचंड सूर्यप्रकाश यामुळे हा भाग विस्तीर्ण असा दलदल यांनी युक्त आहे. तर बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने आफ्रिका खंडातल्या काँगोवर वर्चस्व मिळवलं होतं. त्याने 1876 मध्ये ब्रुसेल्स येथे एक परिषद भरवली. तेथे युरोपातील भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधक हे सर्व एकत्र आले होते आणि त्यावेळेस आफ्रिका खंडामध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या नावाची संस्था स्थापण्याचे या परिषदेत ठरले. म्हणजे आफ्रिका खंडाला विकसित करण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट या परिषदेमध्ये ब्रुसेल्स परिषदेमध्ये ठरवण्यात आलं. आफ्रिकेत आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी 1884 मध्ये बर्लिन या ठिकाणी युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली. प्रत्यक्षात मात्र ही परिषद युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेचा जो काही प्रदेश आहे तो आपापसात शांततापूर्ण रीतीने कसा वाटून घ्यावा हे ठरवण्यासाठी बोलवली होती. या बर्लिन परिषदेमध्ये 1884 जी बर्लिन परिषद भरली होती, या बर्लिन परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील वर्चस्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता देण्यात आली. म्हणजे ही जी पाश्चात्य युरोपीय राष्ट्रांची 1884 मध्ये बर्लिन परिषद भरली होती, तर या बर्लिन परिषदेमध्ये बेल्जियमचं जे कामावर वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून मान्यता देण्यात आली आणि स्वतःच्या प्रभुत्वाखाली असलेल्या आफ्रिकन वसाहतीमधील मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण विनियोग करण्यास एखादे युरोपियन राष्ट्र अपयशी ठरले तर त्या राष्ट्राने तो प्रदेश आपल्या दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा असं या परिषदेत ठरलं. म्हणजे जे काही विकसित युरोपियन राष्ट्र होती त्या युरोपियन राष्ट्र जर या आफ्रिकेमध्ये वसाहतीमधील एखाद्या प्रदेशामध्ये जर त्यांना अपयश आलं किंवा त्याची इच्छा असेल तर तो प्रदेश त्यांनी दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा असं या बर्लिन परिषदेत ठरलं. जॉर्ज टॉपमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती आणि इंग्लंडने त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली. म्हणजे जॉर्ज टॉपमन गोल्डी यांनी इंग्लंड या ठिकाणी युनायटेड आफ्रिकन कंपनी
म्हणजे आफ्रिकेमध्ये व्यापार करण्यासाठी कंपनी ही इंग्लंडमध्ये स्थापन केली आणि इंग्लंडने त्याला आफ्रिका खंडातील नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली. पुढे इंग्रज सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली आणि नायजेरिया ही इंग्रज सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली. म्हणजे प्रत्यक्ष नायजेरिया हे राष्ट्र हे इंग्रजांच्या सरळ ताब्यात या ठिकाणी गेलेलं आहे. त्यावेळेस जर्मनीचा चान्सलर बिस्मार्क याने 1883 मध्ये पश्चिम आफ्रिकेत जर्मनीची टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली. बिस्मार्क की ज्या बिस्मार्कने जर्मनीचं एकीकरण करून आणलेलं होतं, हा बिस्मार्क तर त्याने पश्चिम आफ्रिकामध्ये जर्मनीची टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली होती आणि पुढे कामरून, नैऋत्य आफ्रिका येथे जर्मनीने स्वतःच्या वसाहती या स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागामध्ये जर्मनीने आपलं वर्चस्व या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. त्याचप्रमाणे सेनेगल, गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश फ्रान्सने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणला. 1883 मध्ये आयव्हरी कोस्ट येथे फ्रान्सने वसाहत स्थापन केली आणि पुढे पोर्तुगालच्या ताब्यातील दाहोमे या आफ्रिकन प्रदेशावर फ्रान्सने ताबा मिळवला. फ्रान्सने 1914 पर्यंत वायव्य आफ्रिकेच्या सारा वाळवंटापासून पश्चिमेला आयव्हरी कोस्ट पर्यंत आणि फ्रेंच गिनी या प्रदेशावर वर्चस्व स्थापन केलेले होते. त्याचप्रमाणे पूर्व आफ्रिकेमधील केप कॉलनी आणि नाताळ या वसाहती तर इंग्लंडच्या ताब्यात होत्या, तर मोझांबिक हे स्पेनच्या ताब्यात होते. म्हणजे आफ्रिका खंडातला वेगवेगळा प्रदेश, वेगवेगळा भाग हा या विकसित राष्ट्रांनी, युरोपियन राष्ट्रांनी आपल्या ताब्यात घेतलेला आपल्याला दिसून येईल. मोझांबिक हे स्पेनच्या ताब्यात होते. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये रस होता किंवा आवड होती. ही जी विकसित राष्ट्र होती, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी, यांना आफ्रिकेच्या पूर्वेकडील भागामध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये आवड होती आणि तिघांनी मिळून परस्परांचे हितसंबंध राखण्यासाठी एक करार केला. त्यानुसार झांझिबारचे सुलतान झांझिबार, पेब्मा बेट आणि पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी देण्याचं ठरलं. त्याचप्रमाणे मादागास्कर बेट हे फ्रान्सला देण्यात आलं. तसंच आफ्रिकेच्या किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग होता तो इंग्लंडला देण्यात आला, तर दक्षिणेकडचा प्रदेश हा जर्मनीला द्यायचं असं ठरवण्यात आलं. म्हणजे जेणेकरून संपूर्ण आफ्रिका खंड हा विकसित राष्ट्रांनी आपल्यामध्ये वाटून घेतलेला प्रदेश होते. 1897 मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेतील प्रदेश स्वतःकडे घेतला. त्याचप्रमाणे इंग्लंडने झांझिबार, पेब्मा बेट व नॅसालँड, म्हणजेच नॅसालँडचं दुसरं नाव आहे मालावी, हे ब्रिटिश संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केले. म्हणजे इंग्लंडने झांझिबार, पेब्मा आणि मालावी हा सर्व भाग आपल्या वर्चस्वाखाली आणलेला होता आणि एक संरक्षित प्रदेश म्हणून त्यांनी तो जाहीर केलेला होता. आणि इंग्लंडच्या प्रभावाखालील प्रदेश म्हणून ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखला जाऊ लागला. म्हणजे इंग्लंडच्या ताब्यातील झांझिबार असेल, पेब्मा बेट असेल, नासालँड असेल, हा जो भाग होता हा ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखला जाऊ लागला. उत्तर आफ्रिकेत मोरोक्को, आफ्रिकेतील उत्तर भागातील मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, लिबिया आणि इजिप्त हे भाग मोडतात. जे आफ्रिका खंडातल्या उत्तरेकडील भागामधली हे स्टेट्स आहेत, त्याच्यामध्ये खास करून मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, लिबिया आणि महत्त्वाचा म्हणजे इजिप्त हा प्रदेश या ठिकाणी मोडला जातो. तर फ्रान्सने 1830 मध्ये अल्जेरियावर वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे ट्युनिसवर इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचे लक्ष होते. तर या संघर्षामध्ये फ्रान्सने बाजी मारून तुर्की सुलतानकडून ट्युनिस हे जिंकून घेतले
त्याचप्रमाणे पुढं फ्रान्सने मोरोक्को ताब्यात घेतलं आणि इटलीने त्रिपोली सैन्य जिंकून घेतले. या प्रकारे उत्तर आफ्रिकेतील महत्वाचा भाग हा इंग्लंड आणि फ्रान्सने जिंकून घेतलेला आपल्याला दिसून येईल. तर इजिप्तच्या भूमीमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोघांनाही रस होता किंवा आवड होती. म्हणजे इजिप्तवर आपलं वर्चस्व असावं असं इंग्लंड आणि फ्रान्स या दोघी राष्ट्रांना वाटत होतं. इंग्रजांनी अलेक्झांड्रिया ते कैरो हा रेल्वे मार्ग बांधला. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये इंग्रजांनी अलेक्झांड्रियापासून तर कैरोपर्यंत रेल्वे मार्ग उभारला. त्यामुळे भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्यासाठी सुएझ कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिनांड दी लेसेप यांच्या देखरेखीखाली खोदण्यात आला. म्हणजे आफ्रिकेतील जो सुएझ कालवा आहे, सुएझ कालवा हा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोन समुद्रांना जोडणारा कालवा आहे आणि तो फ्रेंच अधिकारी फर्डिनांड दी लेसेप यांच्या देखरेखीखाली खोदण्याला सुरुवात झाली. सुरुवातीला या सुएझ कालव्याचा खर्च इजिप्त हे राष्ट्र करत होतं, परंतु पुढे हा सुएझ कालव्याचा खर्च एवढा वाढला की इजिप्तला त्यासाठी कर्ज घ्यावं लागलं आणि कर्ज डोईजर झालं, त्याचं व्याज फेडणं अशक्य झालं आणि म्हणून सुएझ कालवा हा कंपनीने त्या कंपनीचे जे काही शेअर्स होते ते समभाग होते ते विक्रीसाठी काढले गेले आणि इंग्लंडने यातील समभागांचा काही भाग विकत घेतला. म्हणजे फ्रान्सने सुरू केलेलं काम हे खर्च जास्त व्हायला लागल्यामुळे इंग्लंड ते शेअर्स विकत घेतले आणि पुढे 1922 मध्ये इजिप्त स्वतंत्र झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे सुदान इजिप्तच्या दक्षिणेकडील देश इजिप्तचाच मानले होता. सुदानचा भाग हा इजिप्तच्या ताब्यात होता. इजिप्तवरील वर्चस्वाच्या आधारे इंग्लंडने सुदानवरील हक्क सांगितला. म्हणजे इजिप्तवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि सुदानवर इजिप्तचं वर्चस्व होतं. म्हणजे अप्रत्यक्ष इंग्लंडचं वर्चस्व हे सुदान प्रांतावर निर्माण झालं म्हणून इंग्लंडने सुदानवर आपला हक्क सांगितला. परंतु सुदानमध्ये जे स्थानिक नागरिक होते स्थानिक लोकांनी या इंग्लंडच्या वर्चस्वास विरोध केला. तेव्हा आपले सैन्य सुदानमध्ये विना अडथळा नेण्याची सोय व्हावी म्हणून इंग्लंडने युगांडा ते सुदानपर्यंतचा रेल्वे मार्ग तयार करण्यास सुरुवात केली. म्हणजे सुदान प्रांत आपल्या ताब्यात राहण्यासाठी इंग्लंडने युगांडा ते सुदानपर्यंतचा रेल्वे मार्ग तयार करण्यास सुरुवात केली. नाईल नदी ही इजिप्तची जीवनदायिनी होती. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो इतिहासामध्ये की नाईलला इजिप्तची देणगी असं म्हणतात. तर ती जीवनदायिनी होती. तिचा उगम या सुदानमध्ये असल्याने म्हणजे नाईल नदीचा उगम हा सुदान प्रांतामध्ये असल्याने सुदानवर ताबा असणं इंग्लंडच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं आणि म्हणून फ्रान्सने सुदानवरील इंग्लंडच्या हक्कास मान्यता दिली. त्या बदल्यात पश्चिम आफ्रिकेतील स्वतःला काही वसाहती इंग्लंडकडून सवलती घेतल्या. म्हणजे सुदानवरचा इंग्लंडचा हक्क हा फ्रान्सने मान्य केला आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी इंग्लंडकडून काही आफ्रिकेमध्ये सवलती प्राप्त करून घेतल्या. स्थानिक लोकांचा विरोध लक्षात न घेता शस्त्रास्त्रांच्या बळावर इंग्लंडने सुदानवर वर्चस्व हे प्राप्त केले होते. आफ्रिकेच्या दक्षिण भागात केप कॉलनी व नाताळ आफ्रिकेचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागामध्ये केप कॉलनी व नाताळ या भागावर इंग्रजांचं वर्चस्व होतं. तर ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सफर या प्रदेशावर डच लोकांचे वर्चस्व होते. डच म्हणजे हॉलंडचं वर्चस्व होतं कारण हॉलंडच्या नागरिकांना रहिवाशांना डच असं संबोधलं जातं. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खणी सापडल्यानंतर युरोपातील बहुसंख्य राष्ट्र या जोहान्सबर्गकडे आकर्षित झाले आणि 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली
वसाहतींचं एकीकरण करून त्यास युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असं नाव इंग्लंडने दिलं. म्हणजे आफ्रिकेतल्या ज्या छोट्या छोट्या वसाहती होत्या त्या वसाहतींचं एकीकरण केलं आणि ते एकीकरण करून त्यास युनियन म्हणजे काय, ग्रुप, संघ, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेचा संघ असं इंग्लंडने त्याला नाव दिलं. आणि याच काळात पोर्तुगालने अंगोलाच्या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे गिनी कोस्टमधील काही बेटे, मोरोक्कोचा काही भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली आले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा आफ्रिका खंडाचा इतिहास आपण थोडक्यात अभ्यासलेला आहे. तर आतापर्यंत युरोपीय वसाहतवादाच्या इतिहासाचा आपण आढावा घेतला आहे आणि पुढील पाठामध्ये आपण युरोपीय वसाहतवादाचा भारतावरील प्रभाव याविषयी माहिती घेणार आहोत. हे प्रकरण नंबर 3 मध्ये प्रत्यक्ष युरोप खंडाचा भारतावर काय प्रभाव झाला तर त्याचा आढावा आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे. तर प्रकरण क्रमांक 3, भारत आणि युरोपीय वसाहतवाद. तर या सदर प्रकरणामध्ये, या पाठामध्ये आपल्याला 4 ज्या काही विदेशी सत्ता होत्या, जे विदेशी राष्ट्र होते, त्यांनी आपल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये जे काही वसाहती स्थापन केल्या, तर त्यांचा थोडक्यात आढावा या प्रकरण क्रमांक 3 मध्ये भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणात आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये खास करून पोर्तुगीज, म्हणजे भारतामध्ये सर्वात सुरुवातीला आलेले पोर्तुगीज आणि भारतातून सर्वात शेवटी गेलेले 1966 मध्ये गेलेले भारत सोडून पोर्तुगीज. तर ते पोर्तुगीजांनी भारतामध्ये त्यांचं आगमन कसं झालं, मध्ययुगीन काळामध्ये त्यांचं आगमन होऊन आधुनिक काळापर्यंत त्यांचं जे काही वास्तव्य होतं, पोर्तुगीजांच्या काही वसाहती होत्या, त्या स्वतः पोर्तुगीजांचं भारतात वर्चस्व याचा आपण आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे जे दुसरे सत्ताधीश आहेत ते म्हणजे ब्रिटिश, म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये कोणत्या उद्देशाने आगमन केलं, कोणत्या भागामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या, वसाहती स्थापन करताना त्यांनी कोणत्या धोरणांचा अवलंब केला, स्थानिक राज्यकर्त्यांशी त्यांचा कसा संघर्ष निर्माण झाला आणि त्या स्थानिक संघर्षामध्ये त्यांनी भारतीयांवर कशी मात मिळवली याचा आढावा आपण 3.2 ब्रिटिशांचं भारतातलं वसाहतवाद याविषयी जाणून घेणार आहोत. त्यानंतर तिसरी जी युरोपियन सत्ता आहे ते म्हणजे डच. अगोदर गेल्या तारखेला सांगितलं की हॉलंडच्या रहिवाशांना डच असं म्हटलं जातं. तर या डच नागरिकांनी भारतामध्ये जे काही आपले वसाहत स्थापन केले, आपलं वर्चस्व निर्माण केलं, तर त्यांचा आढावा आपण 3.3 या मुद्द्यामध्ये डच वसाहतींच्या संदर्भात करणार आहोत. आणि चौथा जो उपघटक आहे म्हणजे 3.4 त्यामध्ये फ्रेंच, म्हणजे फ्रान्सचे जे काही नागरिक होते, फ्रान्सने भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, पूर्व किनारपट्टी असेल, दक्षिण किनारपट्टी असेल, त्या भागामध्ये कशा वसाहती स्थापन केल्या, तर याचा आढावा आपण 3.4 मध्ये वसाहतीच्या संदर्भात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 याचा आढावा आपण आज घेणार आहोत. मागील पाठात युरोपीय वसाहतवाद आणि त्यांचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम याचा थोडक्यात आढावा आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये घेतलेला होता. हा जागतिक आढावा घेतल्यानंतर या युरोपीय वसाहतवादाचा भारतावरील विस्तार आणि भारतावरील परिणाम काय झाले याचा आढावा आपण या ठिकाणी थोडक्यात घेऊया. तर भारतामध्ये सर्वात पहिली जी
युरोपियन आले ते म्हणजे पोर्तुगीज. तर पोर्तुगीज झऱ्यावरती भारतात सुरुवातीला येणारा तो म्हणजे वास्को द गामा. इसवी सन 1498 मध्ये कालिकत, सध्याचं केरळमध्ये कालिकत जे बंदर आहे त्याचं दुसरं नाव आहे कोझिकोडे. तर या ठिकाणी वास्को द गामा हा दर्यावर 1498 मध्ये कालिकत म्हणजे कोझिकोडे या ठिकाणी येऊन पोचलेला होता. या पोर्तुगीजांनी या अरब आरमाराचा पराभव करून त्या पश्चिम किनारपट्टीवर केरळ प्रांतावर अरब आरमाराचं वर्चस्व होतं आणि त्या अरबांचा त्यांनी पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. तर दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला. भारताचं त्या काळामध्ये एक महत्त्वाचं त्याला आपण दोष म्हणूया की त्या ठिकाणी भारतीयांमध्ये आपापसातमध्ये ऐक्याची भावना कधीही नव्हती. शेजारी राज्यांमध्ये हा नेहमी संघर्ष किंवा विरोधी विचार हे आपल्याला दिसून येतात आणि स्वतःच्या अहंकारापोटी या विदेशी नागरिकांनी भारतामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर या अरब आरमाराचा त्यांनी पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये आपापसात असणारा दुयीचा, संघर्षाचा, भांडणाचा त्यांनी फायदा घेतला आणि पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्या वसाहतींच्या संरक्षणासाठी पोर्तुगीजांनी किल्ले सुद्धा उभारलेले दिसून येतात. या किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून आपल्या वसाहतीचं रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद म्हणजे मदत पुरवायची, इतर अत्यावश्यक सेवा पुरवायची. ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. त्यामुळे पोर्तुगीजांचं आरमार हे प्रबळ होतं आणि किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत आणि त्यांच्या आरमाराचा सामना करणं हे भारतीय राजांना, सत्ताधीशांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागर, भारताच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागर आहे, या हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व निर्माण केलं आणि त्या वर्चस्व स्थापल्यानंतर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असते. लक्षात घ्या, जर भारतीय राज्यकर्त्यांना हिंदी महासागरात जहाज पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांकडून परवाना घेणे आवश्यक होते. परवाना म्हणजे परवानगी घेणे आवश्यक होते आणि याला पोर्तुगीज भाषेमध्ये कारताज असं नाव आहे. कारताज म्हणजे वाहतुकीचा परवाना. ह्या कारताज घेतल्याशिवाय पोर्तुगीज भारतीय राजांचे जहाज हे समुद्रामध्ये ये जा करू देत नव्हते किंवा जर कारताज घेतला नसेल, परवाना घेतला असेल तर ते पोर्तुगीज जहाज जप्त करत असत किंवा ताब्यात घेत असत किंवा ते जहाज बुडवत असत. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल म्हणजे उत्तर भारतामध्ये जी काही मोगलशाही होती, मुघलांची सत्ता होती ती, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे आदिलशाह व कुतुबशाह या शासकांना किंवा राज्यकर्त्यांना सुद्धा कारताज घेणे गरजेचे झाले. म्हणजे समुद्रातून जर काही व्यापार करायचा असेल, प्रवास करायचा असेल तर मुघल, आदिलशाह, कुतुबशाह यांना परवाना घेणं हे अत्यंत आवश्यक झालेलं होतं. आणि इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चोल, गोवा, होनावर, गंगोळी, वसरूड, मंगलोर, कन्नूर, गोंडुगल्लो,
कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारलेल्या होत्या. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर नागपट्टणम, मलयापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारलेल्या होत्या. म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, दक्षिण किनाऱ्यावर आणि पूर्व किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती सुरुवातीला स्थापन केलेल्या होत्या. आणि या पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी ही गोवा येथे होती. म्हणजे पोर्तुगीजांचं व्यापारी महत्वाचं केंद्र किंवा राजधानीचं केंद्र म्हणजे गोवा हे होतं. केप ऑफ गुड पासून पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या काही वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यामध्ये होत असते. आणि त्या भारतीय साम्राज्याचं त्यांचं नाव होतं एस्तोता इंडिया. त्यावर पोर्तुगीजाच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजयी ई कपिताव जराल म्हणजे राजप्रतिनिधी व सेनापती हा प्रमुख असत. आणि त्याची नेमणूक ही 3 वर्षासाठी केली जात असायची. आणि या मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्यामध्ये सल्लागार मंडळ असते. आणि या मंडळात गोव्याचा अर्चबिशप म्हणजे मुख्य धर्मगुरू. विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी ओळखामध्ये हे नावं दिलेली असतात. अर्चबिशप म्हणजे मुख्य धर्मगुरू, चान्सेलर न्यायाधीश, वेदोधजन मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताव कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव या मंडळामध्ये असतो. तर विजयी हा मंडळाच्या अध्यक्षस्थानी असतो. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. सुरुवातीला दरवर्षी पोर्तुगालमधून 5 जहाजे भारतात येत होती. आणि या जहाजांवर काय असायचं? तोफा असायचा. म्हणजे लष्कराच्या दृष्टीने, आरमाराच्या दृष्टीने पोर्तुगीजांनी आघाडी घेतलेली होती. आणि ते जे काही जहाज भारतामध्ये आणा त्याच्यामध्ये तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधतात. म्हणजे जहाज बांधणीचा व्यवसाय पोर्तुगीजांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला होता. आणि त्यासाठी लागणारे सागाचे जहाज बांधण्यासाठी आवश्यक घटक होता लाकूड. म्हणजे सागाचं उत्तम टिकाऊ लाकूड या ठिकाणी उपलब्ध होतं. कारण समुद्रकिनारी आजूबाजूचा जो काही जंगलाचा भाग होता त्या जंगलाच्या भागामध्ये सागाचं लाकूड हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतं. आणि म्हणून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर दमण असेल, वसई असेल, गोवा असेल या ठिकाणी पोर्तुगीजांनी जहाज बांधण्याचा व्यवसाय हा सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. पोर्तुगीज आरमाराचे सैनिक हे पोर्तुगालहून भारतात पाठवले जातात. म्हणजे पोर्तुगीजांचं जे काही आरमार होतं त्या आरमारावरील जे काही सैनिक असायचे ते सैनिक हे पोर्तुगालहून भारतामध्ये पाठवले जात होते. तर 17व्या शतकामध्ये हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला होता. आणि या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा वध वगळल्यास इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार त्यावेळेस मात्र नव्हतं. आणि त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणं भारतीयांना अवघड गेले. कारण आरमाराच्या जोरावरच या पोर्तुगीजांनी आपल्या भारताच्या समुद्र किनारपट्टीवर वर्चस्व निर्माण केलेलं होतं. अपवाद होते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांकडे त्या काळामध्ये स्वतःचं आरमार होतं. आणि त्या आरमारामुळे पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांनी फारसा विरोध केलेला नाही.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सोडलं तर इतर भारतीय सत्ताधीशांकडे आरमार नसल्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणं त्यांना शक्य झालेलं नाही. तर पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यातील प्रदेशात ख्रिश्चन धर्माखेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास व दुरुस्ती करण्यास बंदी केली. या विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवातीला पोर्तुगीज यांनी आपल्या आरमाराच्या जोरावर आजूबाजूच्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण केलं आणि ते वर्चस्व निर्माण केल्यानंतर तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी धार्मिक प्रचार करण्यास सुरुवात केली आणि तो म्हणजे फक्त ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यास त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळे त्यांनी आपलं ख्रिश्चन धर्माचं सोडून इतर धर्माची स्थळं उभारण्यास त्यांनी बंदी केली. त्यांनी अन्य धर्मियांना त्याच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास व लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली. म्हणजे ख्रिश्चन धर्म सोडून इतर धर्मावर त्यांनी बंधने आणलेली होती. त्याचप्रमाणे जो कोणी भारतीय ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्या ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना त्यांनी नोकरी देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. गोवा हे बंदराचे स्वरूप दिलेलं होतं. त्यामुळे आशियातील देशोदेशीचे व्यापारी हे गोव्यात येत असत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पोर्तुगीजांचं भारतातील वर्चस्व या ठिकाणी आपण थांबूया. उर्वरित भाग जो आहे 3.2 तो पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत.